सर्वप्रथम मी इथे टोप ठेवला आहे चिकनचं कालवण बनवायला। आता मी इथे तेल ओतते, तुमच्या सोयीनुसार तुम्ही किती पाहिजे तेवढं तेल ओता। आता इथे मी तेजपत्ता टाकते। तेजपत्त्याचे पाणी टाकलं की वास मस्तपैकी येतो कालवणाला। आता मी कांदा टाकते आहे। कांदा आपला चांगला भाजून घ्यायचा। बरं का मंडळी, आता बघा कांदा लालसर भाजून झाला आहे। आता मी ह्याच्यामध्ये आपलं मार्केटमधून आणलेलं चिकन टाकत आहे। त्याला नमक हळद लावलेली आहे। त्याला आपण असं हलवायचं चिकनला। थोडंसं नमक टाकते मी, हळद पण टाकते, थोडीशी कमी घालते मी। आता हे त्याला असं हलवायचं। याला 10 मिनटं मंडळी वाफेवर ठेवायचं, आपल्यात शिजून द्यायचं। अर्धा उतरला कांदा वगैरे हलवायचा, तेजपत्ता आहे ते सगळं वर काढायचं। आता हलवलं की मंडळी आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया। 10 मिनटं त्याला चांगलं वाफेवर शिजवूया। आणि ह्याच्यामध्ये मी आता पाणी ताटामध्ये बॉईल करायला ठेवते। पाणी मी ओतते ह्याच्यात ताटात बॉईल करायला, म्हणजे हे पाणी उकळलं की त्याच्यात टाकायला। मंडळी आता बघा 10 मिनटं मी आतल्यात चिकन शिजावं त्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे आणि वरती उकळतं पाणी टाकलेलं आहे। उकळतं पाणी का टाकलं आहे, त्याच्यामध्ये हे बघा कसं चिकन आपलं आतल्यात पाणी सुटलं आहे। असं आतल्यात पाणी सुटलं की चिकन तसं लवकर शिजतं आणि गमगमीत असा वास पण येतो। मी आता ह्याच्यात पाणी ओतते आणि झाकून ठेवायचं पुन्हा। बरं का मंडळी, आता आपलं हे चिकन शिजलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी ग्राइंड केलेला ग्रेव्ही मसाला टाकत आहे। हा मसाला मी टाकला आहे। बघा असं घट्ट टाकलेला आहे मसाला। आमच्यामध्ये आम्ही मसाला भाजून घेतो। आता हे कढईमध्ये जरा थोडंसं तेल ओतलंय, तेल ओतून सातारी घाटी मसाला मी टाकणार आहे। खूप झणझणीत सातारी घाटी मसाला झणझणीत 2.5-3 चमचे टाकतो आम्ही, म्हणजे असं आम्हाला कालवण झणझणीत लागायला। आणि मी का टाकले तेलामध्ये तुम्हाला एक सांगते, कारण की हे तेलात घातला मसाला चटणीचा घाटी मसाला। तुमच्याकडे जर तुमचा जो आगरी मसाला असेल, नंतर मालवणी मसाला असा तेलात भाजून घेतला, असं कालवण्यात टाकला की कालवण्याला असा तरंग सुटतो।
बघा आता हे तेल कसं टाकलंय. आता हे मी ह्याच्यात वरते टोपामध्ये आपल्या चिकनच्या ह्याच्यात. बघा कसं असं रंग येतो. कालवणाला तेल सुटतं. वतून घेतलं, चांगलं असं पुसून घ्यायचं की नंतर मग आता आपण त्याच्यामध्ये आपला मार्केटमधून आणलेला कोल्हापुरी चिकन मसाला आम्ही ॲड करतो. आता कालवणाला चिकन मसाल्याची टेस्ट यायला. तर सो गाई आज हा झणझणीत असा सातारी पद्धतीने आम्ही चिकन केलेलं आहे. सो प्लीज माय चॅनल लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच. मंडळी अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालं आहे. सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब सारिका ठसका माय चॅनल. बाय.